शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सभूपत्रिका येते का तुमच्याकडे? कोण कोण वाचतं? सभूपत्रिका मासिक पत्रिका मासिक आणि मासिक तुम्हाला माहिती आहे का की या सभूपत्रिकेमध्ये काय माहिती छापून येते? कोणी वाचलं का या महिन्याचा? हात वर केले. मी आता प्रश्न विचारेन, तुम्ही वाचलं म्हणताय ना? नाही वाचलं. शाळेची पुस्तकं वाचता का? ती पहिली. पुस्तकावर का वाचावी? तुम्हाला रद्दी माहिती का? रद्दी कशाला म्हणतात? रद्दी पेपर. तर तो वाचेपर्यंत पेपर असतो आणि तो दुकानावर विकला की रद्दी होते. मग किराण्याचं सामान येतं, त्याच्यावर खाऊ भेटतो, गाडीला साफ करायची काच, ही होती रद्दी. बरोबर ना? तर जर वाचलं नाही ना तर आपल्या आयुष्याची पण रद्दी होईल. हे सगळे प्रयत्न याच्याकरता आहे की आपण सगळ्यांनी वाचावं. का वाचत नाही? मला कोणी नाही वाटत का? काही एखादी गोष्ट किंवा काही एकेकाने कोणतं त्यांनी एखादं पुस्तक वाचलं असं कोणी उभं राहून सांगू शकतं का? किंवा एखादी गोष्ट वाचली, वर्तमानपत्र वाचलं असं कोणी सांगू शकतं का? कोणी तुमच्यापैकी आता जवळजवळ 50 विद्यार्थी आहेत. नाही सांगायचं काय? हा बोल. तुमच्या जालन्या शाखेचे एक प्राध्यापक त्यांनी पण एक लिहिला, तो वाचला का? बरं तुमचं जाऊ दे, शिक्षक पर्यंत तरी वाचतं का? तू काय वाचलं? छान वाचला. शिकायला मिळालं सुंदर हस्ताक्षर कसं काढावं काय? ठीक आहे. शिक्षक बंधू भगिनी वाचतात का? कारण हे उत्तर आहे, तुम्ही जे शिकवता त्याचं उत्तर समोर आहे. आणि हे जर असंच असेल तर उद्घाटनादी कार्यक्रम होत राहतील आणि ही विद्या पुढे जाणार नाही. आत्मपरीक्षण करायची वेळ आहे की आपण काय करतोय. कारण आपणच वाचत नसलो तर मुलं का वाचतील आणि गोडी का असावी? त्यांना जर कळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुणी ऐकलंय? ऐकलंय? त्यांच्या वाचनामुळे जगामध्ये त्यांचं चरित्र लोक वाचतात. इतके ते वाचायचे. आणि वाचन कोणासाठी असतं? आपण जर एखादं काम केलं, घरी समजा काही शेतात काम केलं किंवा शाळेत काही आलो, शाळेत एखादं काम केलं, हे काम स्वतःच्या समाधानापेक्षा इतरांच्यासाठी होईल, स्वतःचं समाधान पण होईल. पण वाचन हे फक्त स्वतःसाठी असतं, स्वतःच्या प्रगतीसाठी असतं. आणि यातून एक छोटासा माणूस सुद्धा किती मोठा होऊ शकतो याची उदाहरणं इथे असतात. यामध्ये पुस्तकं वाचणारे वाचाल तर वाचाल हे सर्वश्रुत आहे. वाचाल तर वाचाल म्हणजे काय? आपण एखादा पासपोर्ट माहिती आहे काय असतं? पासपोर्ट फोटो असतो. बरोबर नाही अगदी बरोबर आहे. नाही काय हरकत नाही, बोलू दे. पासपोर्ट साईजचा फोटो असतो, हे एक झालं. दुसरा पासपोर्ट म्हणजे असं असतं की आपण आता भारतात राहतो, इथून आपल्याला दुसऱ्या देशात जायचं, अमेरिकेत जायचं किंवा लंडनला जायचं. तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही खूप मोठे
शास्त्रज्ञ व्हाल, इंडस्ट्रियलिस्ट होणार, लेखक होणार, त्यावेळी तुम्ही भारत सरकारला अर्ज कराल की आम्हाला पासपोर्ट द्या, आम्हाला बाहेरच्या देशात जायचं आहे. कळलं पासपोर्ट म्हणजे काय? मग हे पुस्तक म्हणजे पासपोर्ट आहे. हे पुस्तक ज्यावेळी वाचून या पुस्तकाने जगाची ओळख होईल तुम्हाला. या पुस्तकाने आपण जे वाचतो, आता आपण झाडावर एखादा पोपट बघतो, एखादी चिमणी बघतो आणि निघून जातो. पण हा पोपट हिरवाच का, याची चोच लाल का, हे कुठून मिळालं आपल्याला बघायला. याला पेरूच का आवडतो, टमाटे खाली खा, हे सगळं वाचनामुळे तुम्हाला समजू शकेल. म्हणून ही वाचनाची गोडी लागली पाहिजे. ही गोडी इतकी आहे की त्याच्यातही वाचकाचे बरेच प्रकार आहेत. पण आपल्या आनंदासाठी वाचन करणं, कारण जगाला जर खरी ओळख तुम्हाला करायची असेल तर तुम्ही असा एखादा छंद जोपासा. आणि तो सगळ्यात सुंदर छंद जो आहे हा पुस्तकांचा आहे. आणि ही पुस्तकं काय करतात, ही पुस्तकं म्हणतात तू ये तर खरं माझ्याकडे. एखादं पुस्तक तुम्ही इथून घ्या. आता आपण हा कट्टा तयार केला, हा कोपरा तयार केला, तुम्ही जा तुमच्या फावल्या वेळात जा, एखादं पुस्तक घ्या, तुमची छोटीशी डायरी तयार करा. त्या डायरीत तुम्ही काय वाचलं हे लिहा. तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की लहानपणी हे चरित्र मी वाचलं, संत तुकाराम वाचले, संत ज्ञानेश्वर वाचले. या लोकांचं जीवन कसं, या लोकांनी इतके कष्ट करून कसे मोठे झाले. आज तुमचे आई बाबा शेतामध्ये राबतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतात. आपण काय करतो, इथे येऊन चॉकलेट खाऊ, बिस्किट खाऊ, याची त्याची टिंगल टवाळी करू आणि घरी जाऊ. रोज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आज मी नवीन काय शिकलो. जर आपण नवीन काय शिकलो याच्याबद्दलचा प्रश्न स्वतःला विचारायला लागलो तर मी सांगतो की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही अपयश येणार नाही. आणि प्रत्येक मोठा माणूस जोही असेल त्याच्या आयुष्यामध्ये वाचनाला फार महत्त्व आहे. तर आज आता तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा की रोज एखादा तरी वाक्य, एखादा पॅराग्राफ, एखादं पुस्तक वाचाल का? असा हो करणं आणि प्रत्यक्षात वाचणं. खरोखर प्रत्यक्षात कुणाला वाचायचं त्याने उभं राहा. ज्याला वाचायचं नसेल ते खाली बसून राहा. तू मागे नको, तुला वाचायचं कोणी मागे उभं राहिलं की तुला वाचायचंय का? सांगा. आता पहिले पुस्तक कोणतं वाचायचं? इथे 50 पुस्तकं ठेवलेली आहे. ही 50च्या 50 पुस्तकं अतिशय छोटी आहे. एक पुस्तक घ्या की नाही, सोबती ते घ्या, पहिलं घ्या. संतांचे हे बघा, संतांचे जीव. विठोबाला ओळखता का? का म्हणून ओळखता? देव कसा होतो? देव कसा होतो? देव माणसातच आहे, राक्षसही माणसातच आहे. देवासारखं वागलं, सगळ्यांना मदत केली, सगळ्यांच्या करता चांगलं चिंतिलं, पर्यावरणाची सेवा केली, झाडं झुडपं, रस्त्यातला चिखल, एखादा कोणी माणूस चालला, तो माणूस आजारी आहे, वयस्कर आहे, त्याला मदत केली. या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून तुम्हाला मिळतील. तर आजपासून आता आज किती तारीख आहे? तारीख किती आहे आज? आणि पुस्तकं इथे 50. तर रोज जर एकेकाने एक जरी पुस्तकं वाचली तर 50 दिवसात सगळी पुस्तकं वाचून होऊन जातील ना. ही 50 पुस्तकं तुमची वाचून झाली की मुख्याध्यापक सर किंवा तुमचे क्लास टीचर यांना तुम्ही तुमची डायरी दाखवायची की सर ही पुस्तकं माझी वाचून झाली, आम्हाला आणखी पुस्तकं द्या. तुमचा आग्रह काय पाहिजे? आणखी पुस्तकं द्या. आणि ही पुस्तकं तुमची 50 दिवसात झाली की 51व्या दिवशी परीक्षा घ्यायला पुढे येऊ. अरे हो, आवाज कशी तर सगळ्यांनी वाचा आणि या वाचनातून स्वतःचाच एकदम अशा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणा की संस्थेला, तुमच्या आईबाबांना, तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये
जर एखादी गोष्ट तुम्ही वाचली तर तुमच्या घरी जे आई बाबा आहेत त्यांना जाऊन सांगा की बाबा आज मी हे पुस्तक वाचलं, या पुस्तकात असं असं लिहिलं, याच्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून आपण सगळं एक सुंदर विश्व तयार करूया आणि सगळ्यांना शुभेच्छा वाचण्यासाठी.